श्री संत मुक्ताईच्या समाधी सोहळ्यात आपण संत मुक्ताईच्या चरित्रातील ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण पाहतोय। संत मुक्ताईने ज्ञानोबारायांना जो उपदेश केला तो ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर ठेवून उपदेश केलेला असला तरी तो फक्त ज्ञानोबारायांसाठीच होता असं मुळीच नाही। कारण तिसरा अभंग आपण पाहतोय यामध्ये वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे। यामध्ये भगव्या वस्त्राचा बहिरंगाचा विचार मांडत असताना मुक्ताईने परखडता व्यक्त केलेली आहे। परंतु यामध्ये ज्ञानोबाराय कुठेच बसत नाही, कारण त्यांच्याकडे भगवे कपडे होते का? बहिरंगामध्ये ते साधूपणाचा त्यांच्याकडे अवडंबर होतं का? असं मुळीच काहीही दिसत नाही। मग मुक्ताईंना बोलायचंय ते निश्चित कोणाला बोलायचंय? मुक्ताईचा अंगुली निर्देश कोणाच्या दिशेने आहे हा महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो। कारण संत मुक्ताईंनी हे जे चिंतन मांडलेले आहे ते अधिकाऱ्यांसाठी मांडलेले आहे। विचार पाहावा लागतो, अधिकारी कोणाला म्हणावं? उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी हे साधकाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीनं ज्ञानाचे अधिकार सुद्धा आपल्याला पाहता येतील, विद्वानाचे अधिकार पाहता येतील। प्रत्येक क्षेत्रातले जे प्रमुख आहेत त्यांनाही अधिकारी म्हणून संबोधलं जातं। या सर्वांच्यासाठी मुक्ताईचा विचार आपल्या समोर आलेला आहे आणि मुक्ताई सांगतायत की या प्रमुखांनी काय करावं? कारण समाजाला दिशा देणारे प्रमुखच असतात। म्हणून प्रत्येक विभागाचा प्रमुख नियुक्त करत असताना, त्याची निवड करत असताना निकष पाहिला जातो, पात्रता पाहिली जाते। पण बऱ्याच वेळा त्यांची आणि निवडणाऱ्याची जवळीक जर असेल, वशिला मोठा असेल तर नियुक्ती होते आणि मग त्या प्रमुख पदाला तेवढा न्याय देता येत नाही। आणि म्हणून आपल्याला इथं चिंतन पाहावं लागतं की अशा अधिकाऱ्यांकडे समाज पाहत असतो। समाजाला दिशा द्यायची, समाजामध्ये साधना रुजवायची आहे। ही साधना रुजवत असताना समाजाचा संतांवर मोठा विश्वास आहे, महाराज मंडळींवर श्रद्धा मोठी आहे आणि त्यामुळे या मंडळींच्या बहिरंगामध्ये समाज गुंततो। पण यांचं अंतरंग पाहणं सुद्धा गरजेचं आहे असं संत मुक्ताईंना वाटत होतं आणि म्हणून अंतःकरणाची बैठक आपण मांडावी हा विचार मुक्ताईंनी केला। ती सांगायला लागल्या, बाहेरून साधूपणा नकोय आपल्याला, कारण जगी विटंबना बाधू अशी स्थिती येईल। जगामध्ये आपला विषय जात असताना वेगळ्या पद्धतीनं तो जाईल आणि म्हणून आपण समाजासमोर जाताना अंतरंग कसं असावं? जो बहिरंगामध्ये गुंतलेला आहे त्याच्या आतमध्ये विकाराचा गोंधळ पाहायला मिळतो। हा जो विकाराचा गोंधळ आहे, हा विकाराचा गोंधळ कुठे आहे, कोणाकडे आहे? हे चिंतन खूप महत्वाचं आहे। जीव म्हटलं की त्याला प्रकृती आली, देह आला। देह म्हटलं की स्थूल देहामध्ये 25 तत्व सांगितली आणि या 25 तत्वामध्ये आकाशाकडून घेतलेल्या 5 तत्वामध्ये विकाराचा विचार आपण पाहतो। काम क्रोध हे आकाश तत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या विकाराचा विचार आकाश तत्वामध्ये पंचमहाभूताच्या माध्यमातून प्रकृती धर्मात स्वीकारला जातो। म्हणजेच हे जीवाचे विकार नाहीत, प्रकृतीचे विकार आहे। भाजी तिखट झाली, तिखटपणा भाजीचा नाही, तिखटपणा मिरचीचा। मिरचीचा तिखटपणा हा स्वीकारून आपल्याला पुढे जात असताना विकार जीवाचे नसून उपाधीचे आहेत। मग हे उपाधीचे विकार आम्ही उपाधीकडे जर सोपवले आणि जीव त्यातून जर बाजूला झाला तर नक्कीच तो साधूपणावर आरूढ होतो। पण शक्य आहे का?
अहो जन्मच्या जन्म केली तरी विकार कळत नाही. काम कशाला म्हणावं, क्रोध कशाला म्हणावं, लोभ कशाला म्हणावं. बऱ्याच जणांना काम हा आवडतो, क्रोध आवडतो. काही मंडळी म्हणतात मला राग आला की काही कळत नाही बघा, समोर कोण आहे, काय आहे, कोणती व्यक्ती आहे कळत नाही. अभिमानाने सांगतात माझा राग असा आहे. अहो तेवढे तुम्ही त्याच्या आहारी गेलात हे तुम्ही स्वतःच्या शब्दातून स्वतःला सिद्ध करायला लागला. मग आम्ही काय करावं, रागाला आवरावं, आवरता येत नाही, मुळीच नाही, प्रयत्न नाही आपला. रागाला आवरता येतं, कामाला आवरता येतं, लोभाला आवरता येतं, पण आम्हाला त्या पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. मग बाकी जीवानं ठीक आहे, विकाराधीन आहे जीव, जीवाकडे दोष आहेत, या दोषाला बाजूला काढण्यासाठी साधक प्रयत्न करतोय आणि म्हणूनच आपण त्यांना साधक म्हणत असतो. साधक हा या विकारातून, दोषातून, आसक्तीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय. परंतु साधू म्हणून समाजामध्ये जी मंडळी वावरतात त्यांच्याकडे विकार असावा का, हा मुद्दा मुक्ताई मांडायला लागल्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये काम दिसतोय याची संगती काय, त्यांच्याकडे काम आहे याचा विचार काय. त्यांचा काम घालवायचंय पण त्यांना कळला पाहिजे काम कशाला म्हणतात. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं, इच्छेला जर तारुण्य आलं तर त्याला काम असं म्हटलं जातं. आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. निसर्ग नियमानुसार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होणार आहे. पण त्याच इच्छेला जर तारुण्य आलं आणि ती जर कोणत्याच बाकीच्या गोष्टीचा विचार करत नसेल तर त्याच इच्छेला, त्या स्थितीला काम असं संबोधलं जातं. बघा विषय समोर उभे आहेत पण ते स्वीकारलेच पाहिजेत, मला विषयाशिवाय राहता येत नाही, ही वृत्ती कामनेची वृत्ती. हा काम आम्हाला कळला पाहिजे. चहा मिळावा वाटणं ही इच्छा आहे, अंघोळ झाली चहा मिळावा ही इच्छा आहे, पण मिळावाच हा काम आहे. चहा नाही मिळाला तर आपण जग बुडवायला तयार होतो, कुटुंबाशी फारकत घ्यायची तयारी होते. का, काम. इच्छा बाधक नाही, काम बाधक आहे. आणि हा काम आमचा एवढा त्रास द्यायला सुरुवात करतो की आमचं सगळं जन्म आयुष्य त्याच्यामध्येच व्यतीत होतं आणि आम्ही साध्यापासून बाजूला राहतो. अहो जीवानं या विकारांचा विचार करणं गरजेचं आहे. तर साधू म्हणून समाजामध्ये वावरणाऱ्यांनी काय करावं, महत्वाचा मुद्दा आहे. साधू म्हणून आम्ही समाजात जातोय, संत म्हणून समाजामध्ये वावरतोय, महाराज म्हणून आम्ही समाजात कार्यरत आहोत, तर आमचं अंतःकरण कसं असावं, विकारापासून बाजूला झालं पाहिजे. पण आम्ही बाहेरून साधूपणाचा पोशाख पहिरंग स्वीकारलेला आहे आणि म्हणून मुक्ताई सांगायला लागल्या, आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. आपण आपल्याला शोधावं. आम्ही जगाला शोधायला निघतो, ती व्यक्ती कशी आहे, त्याचे विचार चांगले नाहीत बरं का, त्याची दृष्टी चांगली नाही, त्याचं पाहणं चांगलं नाही, त्याचं कर्म चांगलं नाही, त्याचं बोलणं चांगलं नाही. आम्ही जगाला शिकवायला लागतो, जगाला मोजमाप लावतो. आम्ही जगात मध्ये सगळ्या व्यक्तीचा विचार आमचा चालू होतो, प्रत्येक व्यक्तीचं आमचं संशोधन सुरू होतं की कोण कोणत्या विकारात आहे, कोणाकडे किती दोष आहेत. जर विचार करायचा झाला तर प्रत्येक व्यक्तीवर एक एक पुस्तक लिहिता येईल एवढं संशोधन आम्ही केलेलं असतं, पण स्वतःला शोधलेलं नसतं. आम्ही स्वतःला बाजूला ठेवतो आणि जगाचं सगळं मोजमाप करत असतो आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणातले विकारच बाजूला होत नाहीत. आम्ही समाजाला सांगत राहतो काम कशाला म्हणतात, पण आमचा घालवता आला नाही. क्रोध कशाला म्हणतात, परंतु आपल्या स्वतःचा क्रोध बाजूला ठेवता आला नाही. लोभ कशाला म्हणतात हे आम्ही समाजाला सांगतो. एका एका विकारावर एक एक तास बोलता येईल एवढं आमच्याकडं ज्ञान आहे, विद्वत्ता आहे, सप्रमाण मांडता येईल, सचरित्र मांडता येईल. पण आम्हाला तो काम घालवता आला का, आम्हाला तो क्रोध घालवता आला का,
हा मुद्दा मुक्ताई मांडायला लागल्या. बाकीच्यांच्याकडून सोडून द्या, इतर मंडळींचं बाजूला ठेवा की त्यांना हा काम बाजूला ठेवता आला नाही. जीवाला बाजूला ठेवता येत नाही, आला नाही, त्याच्या दृष्टीनं ते कठीण आहे. पण अधिकाऱ्याला हा काम बाजूला ठेवता आला का? अहो, तप केलं तरी सुद्धा काम बाजूला ठेवता येत नाही. याच्यासाठी आपण विश्वामित्राचं उदाहरण नेहमी पाहतो. विश्वामित्रा एवढी तरी तपश्चर्या आपल्या हातून घडलेली नाही. कारण विश्वामित्राने आपल्या तपोबलाने प्रतिसृष्टी तयार करायचा विचार सुरू केलेला होता. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पण या सृष्टीपेक्षा वेगळी सृष्टी आपण निर्माण करावी, प्रतिसृष्टी आपण तयार करावी. आणि हा विचार विश्वामित्रांच्याकडे आला आणि विश्वामित्राने प्रतिसृष्टी तयार करायला हाती घेतली, काम चालू केलं. पण त्याच्यासाठी लागणारं बळ कोणतं आहे? तपोबळ आहे. एवढी मोठी तपश्चर्या केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. प्रतिसृष्टी करायला निघालेले विश्वामित्र, परंतु काम या विकारानं ग्रासले आणि ते आपल्या मूळ तपोबलाच्या या बळानं सुद्धा कामावर विजय मिळवू शकले नाही. या विकाराचं प्राबल्यच इतकं मोठं आहे. विकारांच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहता येतील. इंद्रदेवाचं उदाहरण आहे, चंद्रदेवाचं उदाहरण आहे. इंद्रा पडली भगे असं आपल्याला सांगितलं जातं. इंद्राला भग पडली, चंद्राला डाग लागला. वेगवेगळी उदाहरणं आपल्याला स्वीकारता येतील. परंतु विकार जिंकणं हे कठीण आहे, यातूनच आपल्याला पाहायला मिळतं. मग काही जण म्हणतील, विकार जिंकणारं उदाहरण नाही का सांगता येणार? चरित्र नाही का सांगता येणार? कोणी जिंकलेला आहे का? हा विकार कुणी कुणी जिंकला? अनेक उदाहरणं या अनुषंगानं पण आपल्याला मांडता येतील. तुकोबारायांच्या चरित्रातला प्रसंग आपण पाहतो की तुकोबारा एकांतामध्ये जाऊन चिंतन करत असायचे. कारण त्यांचा स्वभाव, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. त्यांना ती वृत्ती होती, तो स्वभाव होता आणि त्यामुळे एकांतामध्ये जाऊन चिंतन करत राहणं. एका वेळेला ते भंडारा डोंगरावर असताना देहू गावातली एक स्त्री आली आणि ती तुकोबारायांच्या समोर आपली कामना मांडू लागली. त्यावेळेला तुकोबाराय म्हणायला लागले, गावामध्ये इतके पुरुष आहे, इतके लोक आहे, तू माझ्याकडेच का आली? जाई ओ तू माते न करी सायास. तुकोबाराय तिला सांगायला लागले, तू मला माते समान आहे आणि तू माझ्यासाठी प्रयत्न करू नको, सायास करू नको. कामावर मिळवलेला विजय आहे. अहो, केवळ या संतांची संगती केली, त्या विचाराशी संलग्न राहिलो तरी कामावर विजय मिळवता येतो. या बाबतीमध्ये आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहतो. ज्या वेळेला सुरत लुटली आणि ती सुरत लुटून सगळा खजिना आणला, शिवरायांच्या समोर हा खजिना, लुटलेली सगळी संपत्ती मांडत असताना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा त्यांच्या सेवकाने आणलेलं होतं. त्यांना दरबारामध्ये हजर केलं. शिवरायांच्या समोर उभं केल्यानंतर शिवरायांनी सांगितलं की म्हटले, आपण स्वराज्य स्थापन केलेलं आहे ते जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने, शहाजीराजांच्या प्रेरणेने आणि संत विचाराचा संस्कार घेऊन आपण मार्गक्रमण केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला तत्वाने नीतिमूल्य सांभाळत पुढे जायचंय. म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आदरपूर्वक परत केल्याचा इतिहास, चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरा साधूपणा कुठे? तर बाहेरून आमचा पोशाख असो किंवा नसो, आतमध्ये विकार असू नयेत, हे साधूपणाचं लक्षण आहे. साधूपणाच्या लक्षणामध्ये अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणाची सात्विकता, अंतःकरणाची निर्विकारता, अंतःकरणाची निरपेक्षता, अंतःकरणाची निस्पृहता ही खूप महत्वाची आहे. आणि ही जर बाहेरून दिसत नसेल तर तिला अंतरंगातूनच पाहावं लागणार आहे. पण इथं पोहोचण्यासाठी साधुत्वाच्या या लक्षणेला आलंच पाहिजे. याच्यासाठी आपण स्वतःला शोधावं, असं मुक्ताई
सांगायला लागल्यात याचं चिंतन आपल्याला पाहायचंय. पण उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम